नमस्कार मित्रांनो, मी बघा आलेले आहे कृष्णाचार ट्रस्टला. माझे नातेवाईक ॲडमिट होते म्हणून मी आलेले. तर हा हॉस्पिटल एवढा मोठा आहे की तुम्ही जर फिरत बसाल या हॉस्पिटलमध्ये तर पूर्ण दिवस जाऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं छान सगळे सोयीस्कर आहे. तर आता आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटलो, पण हॉस्पिटलच्या आतमध्ये आपल्याला बघून देत नाहीत, काचेतून नातेवाईक बघून देतात. तर आम्ही बघितलं आणि आता आम्हाला बाहेर काढतात. म्हणजे टाईम टेबल आहे त्यांचा, एवढ्या वेळातच भेटायचं आणि एवढ्या वेळात. पण हे हॉस्पिटल एवढं सुंदर आहे आणि इतकं छान आहे आणि इथं भरपूर सुविधा आहे. तर जेवढा मला व्हिडिओ घेता येईल तेवढा मी घेऊ शकते. तुम्ही फक्त बघत राहा की हा हॉस्पिटल किती छान आहे म्हणून. तर आता मी निघालेले. इथे खरंच खूप चांगली सुविधा आहे. माझ्या बाबांना पण मी या हॉस्पिटलला पहिला ॲडमिट करत होते आणि येत होते 8 वर्षापूर्वी. त्याच्यापेक्षा पण आता भरपूर मोठं आणि भरपूरच सुविधा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप गर्दी, पेशंट लोकांचं पण एवढे गर्दी आहे की विचारून आता आम्हाला बाहेर जाण्याचं. त्याला मी आणि माझी आई आली होती. पेशंटच्या नातेवाईकांसाठी सुविधा आहेत. डबे वगैरे, म्हणजे नातेवाईक तिथे बसू पण शकतात आणि आराम पण करू शकतात. पण जास्त नातेवाईक काही नाही खराब. झाडं वगैरे किती छान सुंदर आहेत. नातेवाईक म्हणजे असं आरामदायक आहे, कोणाला त्रास पण होत नाही. पेशंट लोकांच्या पण यांना घरच्यांना वगैरे आराम पण करू शकतात आणि पेशंटकडे लक्ष पण देऊ शकतात. बघू शकता खूप म्हणजे खूप मोठं आहे. तुम्ही जर हा हॉस्पिटल जर बघायला आलात तर एवढा मोठा आहे की तुम्हाला एक दिवस पूर्ण जाईल असं आहे. आणि इथे सुविधा पण खूप छान आहेत. असं पेशंट लोकांची देखभाल पण भरपूर छान प्रकारे करतात. तर मी माझ्या बहिणीच्या सासूबाईंना बघायला आले होते. त्यांची जास्त तब्येत सिरियस, पण काय आहे ना, सिरियस असल्यामुळं फक्त आम्हाला काचेतून बघून दिलेलं आहे, त्याच्या जवळ जाऊन आणि व्हिडिओ पण घेता येत नव्हता. तर आता आम्हाला बाहेर जाण्यासाठी म्हणजे बाहेर जावं म्हणून सांगतात. आता पेशंटपाशी थांबून देण्यात एकच पेशंटपाशी थांबवतात. तर आता आम्ही बाहेर निघालेली आहे. तर हा व्हिडिओ आणि इकडे औषधाचे वगैरे पण सुविधा आहे. खूपच म्हणजे खूपच मोठं हॉस्पिटल, सुविधा खूप छान आहेत. माझ्या वडिलांना पण काय करणार, जेवढे आपल्या नशिबात होते तेवढ्या वेळ आमच्या संगी सपोर्ट केला वडिलांनी. 5 ते 6 वर्ष गेले असतील. पण काय म्हणजे 5 वर्ष काढलेले होते वडिलांनी आमच्या. त्यांना पण कॅन्सर झालं होतं म्हणून मी येत होती या हॉस्पिटलला. 8-8 दिवस मी या हॉस्पिटलमध्ये थांबलेली आहे. बाकीचं पण मी तुम्हाला जेवढं दाखवता येते तेवढं मी दाखवू शकते. इकडे लाईन पण आहे. तर बाहेर निघालो आहे, आता हॉस्पिटलच्या बाहेर निघालेलं आहे. हे बघा हॉस्पिटल तर, आणि हॉस्पिटलमध्ये गार्डन वगैरे पण भरपूर आहे. बघू शकता भरपूर झाडांचं, असं म्हणजे वाटतच नाही की हॉस्पिटल आहे. गार्डन वगैरे सगळं सांगते. काय जर तुम्हाला बघायचं असेल तर बघण्यासारखं पण आहे. आणि म्हणजे एखादा पेशंट तर त्या पेशंटच्या म्हणजे त्यांना असं म्हणजे बोर होण्यासारखं नाही. एवढं मोठं हॉस्पिटल छान सुंदर पण आहे.
आणि असं घाण नाही, एकदम साफसफाई सुविधा आहे. आता आपण बाहेर आलेलं आहे गेटच्या आणि ते बघा ते लास्टपर्यंत दिसतं तिथंपर्यंत तरी हॉस्पिटलचा लास्टचा गेट आहे. आणि भरपूर म्हणजे भरपूरच मोठं आहे. हे थांबा, उन्हातून जाऊ नका, थांबा. एवढं मोठं आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही एका साईडला थांबा. कधी कारण का हा हॉस्पिटल सांगते काय अक्षरशः जर फिरायला गेलं तर एक दिवस कंप्लीट होईल आणि व्हिडिओ पण भरपूर मोठा होऊ शकतो. तर मी आता कसं थोडक्यात घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच लाईक करा. खरंच खूप छान हॉस्पिटल आहे. जसं टाटा केम जे पण टाटा केम जेला पण असं व्यवस्थित सुविधा नाही आहे तेवढं. पेशंट लोकांचं म्हणजे पेशंटच्या घरच्या लोकांना पण आराम करायला भेटेल. साईडला म्हणजे घरची लोक पण आराम केसात एका जागेवर, नाही तर काही कसं म्हणजे इथे बसा तिथे बसा घाण वगैरे असं काही नाही. बघू शकता बाहेरच्या गेटपासूनच एवढं मोठं गार्डन पण आहे. हॉस्पिटल पण भरपूर मोठं आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या सुविधा आहेत. मग मला तर खूप म्हणजे आवडलं कारण का माझे वडील जेव्हा होते तेव्हापासूनच मी हे हॉस्पिटल बघते, पण त्याच्यानंतर पण भरपूर काम केलं. तर आता हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्ही निघालेलो आहे. हे बसा लवकर. तर आता पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू शकतो. धन्यवाद. मी मुलांना घेऊन आईला घेऊन आलेलो.